नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला उपवासाचा मसाला पेपर डोसा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी आपण पॅन घ्यायचा आहे सर्वात अगोदर आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप बगर घ्यायचा आहे। म्हणजे ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे। अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवा आणि त्याच वाटीने माप घ्यायचं आहे। म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी अजिबात चुकत नाही। गॅसला मंद ठेवायचा आहे आणि याबरोबरच ज्या वाटीने बगर घेतलेला आहे त्याच वाटीने पाव वाटी साबुदाणा घ्यायचा आहे आणि ह्या दोघांना आपल्याला 2 ते 3 मिनिटांपर्यंत मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे। म्हणजे ह्याच्यामधला ओलावा निघून जाईल। आता भरपूर जण काय करतात, डोसा बनवताना या दोन्ही जिन्नसांना भाजून घेत नाहीत आणि त्याच्याने काय होतं, पीठ चांगलं बारीक निघत नाही आणि पीठ बारीक नाही निघालं की डोसा चुकतो। एक तर नरम बनतो किंवा जास्त वेळ कुरकुरीत राहत नाही किंवा कुरकुरीत होतच नाही। म्हणून सर्वात पहिली ही स्टेप आहे, ह्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्या आणि भाजण्याच्या अगोदर चांगल्या प्रकारे ह्याला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं। धुवत बसायचं नाही, पुसून घ्यायचं किंवा एक 20 मिनिटं ह्याला उन्हामध्ये ठेवलं तरी चालेल। कारण की आपण मार्केटमधून जेव्हा पॅकेट बंद हे दोन्ही जिन्नस आणतो तेव्हा ह्याला केमिकल लागलेलं असतं। जास्त दिवस स्टोर राहण्यासाठी केमिकल लावतात, म्हणून स्वच्छ कापडाने एकदा पुसून घ्यायचं आहे। एक 2 ते 2.5 मिनिटं झालेली आहेत। साबुदाणा चटकायला लागला आणि हलकासा रंग बगरचा वेगळा झाला। या दोन्ही जिन्नसांना आपल्याला एका प्लेटमध्ये काढून चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे। तर मंडळी, इथे साबुदाणा चांगल्या प्रकारे थंड झालेला आहे। आता मिक्सरच्या मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि ह्यासोबतच इथे आपल्याला 1 चमचा साखर वापरायचा आहे आणि चवीनुसार मीठ सुद्धा वापरायचं आहे। साखर का वापरायची आहे, गोड नाही होणार, चव बॅलन्स राहणार, थोडासा कुरकुरीतपणा जास्त वाढतो, त्यासाठी इथे साखर वापरायची आहे। हा एक जिन्नस वापरला की तुम्हाला सोडा किंवा इनो वापरण्याची गरज नाही। साखर एकदा वापरून पहा। या पद्धतीने तुम्ही पीठ तयार करा, तुमचा डोसा अजिबात चुकणार नाही। आता शक्य असेल तितकं आपल्याला ह्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर मंडळी, एकदम बारीक वाटला गेलेला आहे साबुदाणा आणि बगर। आता काय करायचं, ह्याला चाळून घेण्याची काहीच गरज नाही, कारण की आपण चांगल्या प्रकारे ह्याला भाजून घेतलेलं आहे। पीठ मिक्सरमध्येच तयार करायचं आहे। अगोदर आपल्याला 1.5 वाटी पाणी टाकायचं आहे, नंतर आपण पाहू ह्याच्यामध्ये पाणी लागणार की नाही आणि चांगल्या प्रकारे एकदा फिरवून घ्या। 2 मिनिटांपर्यंत मिक्सर चालू करा, म्हणजे ह्याला फेटलं पण जाईल या पिठाला। आणि मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर पाहिजे, ना जास्त घट्ट पाहिजे ना जास्त पातळ। बॅटर बनवून झालं की मोठ्याशा भांड्यामध्ये पीठ काढून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 फायदे आहेत मिक्सरला वाटून घेतल्याने। एक तर पीठ एकदम गुळगुळीत येतं, म्हणजेच की गुठळ्या अजिबात बनत नाही, फेटून सुद्धा होतं, वेळ वाचतो। हे 2 ते 3 फायदे होतात। म्हणून एकदा मिक्सरमध्ये तुम्ही ट्राय करा पीठ बनवायचं आणि कन्सिस्टन्सी अशी पाहिजे। ज्या वाटीने आपण सर्व साहित्यांचं माप घेतलं होतं त्याच वाटीने 3 वाट्या पाणी लागलेलं आहे। तुमच्यासमोर 1.5 वाटी पाणी वापरलं, नंतर आणखीन मी 1.5 वाटी इथे पाणी वापरलेलं आहे। परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे। आता आपण दही नाही वापरली, तुम्ही दही वापरत असाल तर पाण्याचं प्रमाण इथे कमी लागेल। तर पिठामध्ये आंबूसपणा येण्यासाठी, म्हणजे डोस्याची चव चांगली येण्यासाठी इथे मी अर्ध्या ते 1 लिंबाचा रस पिळून टाकत आहे। तुम्हाला लिंबू नाही वापरायचं असेल तर तुम्ही दही वापरू शकता, मग तिथे तुम्ही पाणी कमी वापरा। हलक्या हाताने आता याला एकजीव करून घ्यायचा आहे। असं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। कोणतीही पूर्वतयारी न करता, साबुदाणा न भिजवता फक्त 2 ते 3 मिनिटांपर्यंत भाजून घेतलं की पीठ चांगल्या प्रकारे तयार होतं। असं चांगल्या प्रकारे लिंबाचा रस या पिठामध्ये एकजीव झालेला आहे। आता पीठ चांगल्या प्रकारे भिजण्यासाठी इथे आपल्याला झाकण लावून 10 मिनिटं वाट पाहायची आहे, तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ। आता जोपर्यंत बॅटर सेट होतोय तोपर्यंत आपण मस्त चटणी बनवून घेऊ। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 2 इंच आलं असं लहान तुकडे करून घ्यायचं आहे। लसूण नाही वापरायचं। 1 चमचा जिरे, 1 ते 1.5 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट। तुमच्याकडे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट नसेल तर तुम्ही भाजलेले शेंगदाणे 2 ते 3 चमचे वापरू शकता। चवीनुसार सेंधव मीठ आणि 2 चमचे दही। दही वापरायचे नसेल तर तुम्ही 1 लिंबाचा रस वापरला तरी चालेल। आता अगोदर आपल्याला ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे, मग तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तुम्हाला चटणी कशी खायला आवडते, पातळ किंवा घट्ट, त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। तर पाहू शकता मंडळी, मी थोडीशी पातळ बनवलेली आहे ही चटणी। तुम्ही वाटलं तर या चटणीची कन्सिस्टन्सी घट्ट ठेवू शकता। आता चटणी पूर्णपणे तयार झाली की थोडा वेळाला आपण बाजूला ठेवू। चटणी तयार झाली की फटाफट आपण भाजी बनवून घेऊ। पॅनमध्ये 3 चमचे तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचे जिरा घ्यायचा आहे, सोबतच 1 चमचा ठेचा घ्यायचा आहे। ह्या ठेच्यामध्ये 2 मिरच्या वापरल्या आहेत आणि अर्धा इंच आलं वापरलेलं आहे। आता ह्या दोन्ही जिन्नसांना आपल्याला ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत काही सेकंद परतून घ्यायचा आहे। तर मंडळी, फक्त 30 ते 40 सेकंद परतून घेतलं की या मसाल्याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे। तर इथे मी 3 लहान साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहे आणि त्याला हाताने मॅश करून घ्यायचा आहे। तुम्ही वाटलं तर किसणीने किसून घेतलं तरी चालेल। चव चांगली येण्यासाठी 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर वापरायची आहे, जाडसर पावडर वापरायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकल्यावर चांगल्या प्रकारे या बटाट्याला परतून सुद्धा घ्यायचं आहे आणि मसाल्यामध्ये एकजीव सुद्धा करायचा आहे।
2 मिनिटापर्यंत बटाट्याला परतवून सुद्धा घेतलेला आहे आणि चांगल्या प्रकारे सर्व मसाले एकजीव सुद्धा झालेले आहे। फक्त उपवासाचे काही मसाले आपल्याला वापरून ही भाजी तयार करून घ्यायची आहे। ह्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। आता ह्या भाजीला एका प्लेटमध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायची आहे। चटणी झाली, भाजी झाली आणि 10 मिनिटंही झालेले आहेत। झाकण काढल्यावर एकदा कन्सिस्टन्सी चेक करायची आहे। पीठ थोडंसं घट्ट झालं असेल तर ह्याच्यामध्ये चमचा 2 चमचा पाणी टाका किंवा अंदाजे पाणी टाकून परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार करा। पाहू शकता तसं तर काही पाणी टाकायची गरज नाही, परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे। ह्यापेक्षा जास्त पातळही बनवू नका आणि जास्त घट्ट सुद्धा। आता फटाफट डोसे बनवून घेऊ। तर मंडळी इथे स्पेशल डोसा तवा पॅन वापरायचा आहे। गॅस चांगल्या प्रकारे फास्ट करून तवा एकदम कडकडीत गरम करून घ्यायचा आहे। याच्यावर अगोदर तेल वगैरे काहीच लावण्याची गरज नाही, पाणी शिपडायचं आहे आणि तव्याला मस्तपैकी पुसून घ्यायचं आहे। चांगल्या प्रकारे पुसून घेतलं। आता आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि बरोबर इथे आपल्याला 1 ते 1.5 पळी बॅटर टाकायचं। मध्यभागी बरोबर बॅटर टाका आणि हलक्या हाताने पसरवून घ्या। जितकं गोल पसरवता जमेल तितकं गोल पसरवून घ्यायचं आहे आणि पाहू शकता एकदम पातळ लेअर करायची आहे। एका बाजूने त्याला चांगल्या प्रकारे भाजू देऊ। तर मंडळी वरतून असं डोसा सुकला म्हणजेच की बॅटर सुकलं की एखादा ब्रश घ्या आणि त्याच्याने आपल्याला असं तेल लावून घ्यायचं। आता काय करायचं, गॅस थोडासा फास्ट करायचा आहे आणि वरतून आपल्याला अशी भाजी टाकून घ्यायची आहे साऊथ इंडियन स्टाईल। तसंच आपल्याला याच्यावर अशी भाजी पसरवून घ्यायची आहे। हलक्या हाताने एक पातळ थर पसरवून घ्या। तर पाहू शकता मंडळी अशी भाजी आपल्याला पसरवून घ्यायची आहे। आता 1.5 ते 2 मिनिटापर्यंत लाल रंग येईपर्यंत आणि डोसा आपोआप कडक सोडेपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे। तर मंडळी पाहू शकता मस्तपैकी डोसा असा आपोआप उठलेला आहे। आता याला रोल करायचा आहे। असं हलक्या हाताने एक घडी घालायची आहे किंवा एक फोल्ड घातलं तरी चालेल आणि मस्तपैकी असा कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे। आता याला एका प्लेटमध्ये काढून किंवा ह्याला असंच आपल्याला पीस करायचे आहेत। जसं आपण मसाला डोसाचे पीस करतो ना तसे पीस करायचे आहेत। एक एक लहान लहान पीस केलं तरी खाण्यासाठी एकदम सोपं पडतं। किंवा तुम्हाला आणखीन एक डोसा बनवून दाखवतो, तुम्हाला कोणती पद्धत आवडते त्या पद्धतीने तुम्ही डोसे तयार करू शकता। आता एखादी प्लेट घ्या आणि त्या प्लेटमध्ये हा डोसा काढून घ्यायचा आहे। पॅनला चांगल्या प्रकारे पुन्हा पाणी टाकून पुसून घ्या आणि 1 पळी बॅटर सोडा किंवा 1.5 पळी बॅटर सोडा। जितकं तुम्हाला मोठा पाहिजे तितकं सोडायचं बॅटर आणि असं पुन्हा हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे। हे एकदम पातळ लेअर पसरवून घेतलं की डोसा चांगल्या प्रकारे कुरकुरीत होतो। तर मंडळी पाहू शकता वरतून लाल रंग सुद्धा आलेला आहे आणि ह्याला तेल सुद्धा लावून घेतलेलं आहे आणि पुन्हा ह्याला फोल्ड करायचा किंवा एक फोल्ड केलं तरी चालेल। मी ह्याला पुन्हा असं राऊंड फोल्ड करत आहे। मस्तपैकी हा डोसा तयार झालेला आहे आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीने डोसा खायला आवडतो त्या पद्धतीने तुम्ही डोसे बनवून तयार करून घेऊ शकता। तर मंडळी असे साधे पेपर डोसे 4 झालेले आहेत आणि असे मसाला डोसे 3 झालेले आहेत। टोटल 7 डोसे झालेले आहेत। तुम्हाला जी पद्धत आवडते त्या पद्धतीने तुम्ही डोसे बनवू शकता। कोणतीही पूर्वतयारी न करता मिक्सरमध्ये पीठ वाटून घेतलं तर असा मस्त कुरकुरीत डोसा तयार होतो आणि हा मसाला डोसा सुद्धा खायला एकदम भारी लागतो बरं का। मी सजेस्ट करेन असा तुम्ही मसाला डोसा बनवा, एकदम परफेक्ट बनणार। आणि साबुदाण्याची खिचडी आणि वडा व्यतिरिक्त काही वेगळं खायचं मन झालं तर उपवासाला हा मसाला डोसा नक्की बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चला तर अशाच नवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया। धन्यवाद।